एचएम न्यूज 24 व गदर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वडवणी या ठिकाणी आहेत, वडवणी तहसीलमध्ये आहेत। गेली 2 वर्ष मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे आणि या लढ्याला कुठेतरी यश आलेलं आहे। आणि आपल्या या वडवणी तालुक्यामध्ये गोवर्धन मस्के आहेत, या अनुदानाच्या लढाईमध्ये त्यांच्या मुलाचं बलिदान गेलं होतं। अनेक आरक्षणाच्या लढ्यामध्ये बलिदान गेलं होतं। महाराष्ट्रातून अनेक मुलांचं बलिदान गेलं होतं। हे आमच्या वडवणी तालुक्यातले गोवर्धन मस्के यांच्या देखील मुलाचं बलिदान गेलं होतं। आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी ज्यावेळेस मुंबईचा लढा आता चालू होता, त्या लढ्यामध्ये आरक्षणाचा विषय असेल आणि आंदोलकावरचे गुन्हे असतील किंवा या बलिदान गेलेल्या मुलांना मदत मिळवून देण्याचं शासनाकडे मागणी केली होती आणि ती आज पूर्ण झालेली आहे। ते गोवर्धन मस्के आपल्यासोबत आहेत, त्या तहसीलदार साहेबांनी त्यांना आज चेक दिलेला आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय सांगाल मामा, आपल्या मनोजदादांनी तुम्हाला ही मदत मिळवून दिली, काय सांगाल? ती सहकार्य जी केलं त्याने, तर त्याच्या सहकार्याला आम्ही कधीही विसरणार नाही। त्याचे जे 70 लोकांचे जे बलिदान दिलेले आहेत त्या लोकांसाठी त्यांनी सहकार्य जे केले, सगळे लोक कधीही त्याचे उपकार आम्ही विसरू शकत नाही। जरांगे पाटील मामांनी सांगितलं की मनोजदादाचं हे जे उपकार आहेत आमचे, म्हणजे कुटुंबासारखं आमच्यावर प्रेम केलं आणि आम्हाला मदत मिळवून दिली, ती आम्ही कधीही विसरणार नाहीत। आपल्यासोबत गेली 5-7 वर्ष झालं मनोजदादाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे ॲडव्होकेट राज पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। काय पाटील साहेब, आपल्या तालुक्यामधील ह्या म्हणजे व्यक्तींना मदत झालेली आहे, काय सांगाल आणि काय म्हणजे त्याबद्दल? गेल्या 43 वर्षात मराठा आरक्षणासाठी शेकडो तरुणांनी बलिदान दिले। त्यामध्ये जे आता मागच्या 2 वर्षात ज्या लोकांनी बलिदान दिले त्यांना शासनाने 10 लाख मदत आणि शासकीय नोकरी त्यांच्या कुटुंबातील घेण्याचे जे कारवाई सुरू झाली आहे, त्या अनुषंगाने हे कुटुंब जे की कोसळले होते, घरातले करते मुलं गेल्यानंतर जे कुटुंबाची अवस्था होते तर त्यांची दयनीय अवस्था असते। किमान या मदतीने त्यांचे घरं कुटुंब चालतील आणि त्यांच्या घरातल्या कुटुंबाला नोकरी जर मिळाली तर पुढचा चरित्र चालू होईल। यासाठी ही मदत योग्य त्या कुटुंबासाठी महत्त्वाची ठरते। आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत। डॉक्टर साहेब, काय सांगाल? आपण पण या चळवळीमध्ये काम करताय, काय सांगाल आणि काय म्हणजे आभार मानाल दादाचे? नमस्कार सूर्योदय आणि गदर टीमचे। आज माझे मित्र गोवर्धन नाना मस्के यांचा मुलगा आदिनाथ मराठा आरक्षणामध्ये त्यांनी आपलं जीवन संपवलं। तर मराठा आरक्षणाचे जनक क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे यांनी परवा मुंबईमध्ये जे अधिवेशन मोर्चा जो काढला, त्या मोर्चाच्या रेट्यापुढं मुख्यमंत्री साहेबांनी आज गोवर्धन नानांना 10 लाखाचा चेक सुपूर्द केलेला आहे। तरी शासनाचे आणि मनोजदादाचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत। धन्यवाद डॉक्टर साहेब। हे आपल्यासोबत मामा आहेत। मामा, काय सांगाल, काय भावना आहेत? आरक्षण तो आधीनच जो होता मुलगा, त्याचं शिक्षण झालं भरपूर आणि त्याला नोकरी काही धंदा नसल्यामुळं आणि त्यांची परिस्थिती आधीच दयनीय होती आणि त्यामुळं त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आरक्षणामुळे। पण त्यानंतर बी जी परिस्थिती उद्भवली गोवर्धन नानावर आली, दुःखाचा डोंगर कोसळला आणि कालच्या त्या झालेल्या निर्णयामुळं मुंबईमध्ये त्याची लगेच कारवाई झालेली आणि त्यांना आज 10 लाख रुपयाचा चेक मिळाला आहे। आणि आम्ही सर्व गावकरी आणि त्यांच्या कुटुंबा वतीने दादांचे जरांगे दादांचे आभारी आहोत। धन्यवाद। यानंतर आता ही मदत तर मिळालीच आहे, याच्यानंतर शासनाने हे सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की त्यांचे जे पाल्य आहेत, समजा कुटुंबातल्याला एखाद्याला नोकरीला घेणार आहेत, काय सांगाल, म्हणजे काय भावना असते? नाही, आता त्यांच्या कुटुंबात जे नोकरीला लागणार आहे ते होईनच ना प्रोसिजर, पण याच्यात प्रथम मनोजदादांनी जे लढा उभा केला त्याबद्दल समाजाच्या चांगल्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि त्यांनाही न्याय मिळाला। मुंबईला जे मोर्चे घेऊन गेलो त्याचं फलित काहीतरी मिळालं आपल्याला। हे होतं मस्के कुटुंब भायगावांचं, की यांनी आपल्याला सांगितलं की शासनाचे आणि मनोजदादाचे त्यांनी आभार मानलेले आहेत आणि हेच नाही तर अनेक नोकरीत देखील संधी त्या कुटुंबाला मिळणार आहे। वडवणी तहसीलमधून हनुमंत माके।